नमस्कार मंडळी, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे गावी. महिना सुरू आहे आणि घरचे महाळ असल्यामुळे आम्ही गावी जातो आहे आणि अजून एक कार्यक्रम होता, त्याच्यासाठी पण जायचं होतं. तर पहाटे लवकर उठले होते आणि स्वामी सेवा करायची होती, त्याच्यासाठी 1-1.25 तास किंवा 1.5 तास पण लागतो. ते करून मग बाकीचं घरातलं उरकून मग निघायचं होतं. तसं लवकर उठले तरी पण बाकीचं उरकायला वेळच लागला आणि आम्हाला सकाळी निघायला 8:30 झाले. 6 वाजता तरी घरातून निघायचं होतं, कारण तिथं जाऊन मग जेवण वगैरे बनवायचं होतं. त्याच्यामुळे लवकरच निघालं असतं तर जर तिथे लवकर पोचलो असतो. आणि जाताना साताऱ्याच्या घाटामध्ये ना एक मंदिर आहे, दत्तांचं मंदिर, बरोबर घाटामध्ये. तिथे थांबलो, देवाचं दर्शन घेतलं आणि बघा तिथेच मांजराची 2-3 पिल्लं होती, मस्त झोपली होती आणि खेळत होती एकमेकांसोबत. तर यशला हात लावायचा होता, त्याने हात लावून बघितला आणि मम्मीसोबत त्याने दर्शन घेतलं आणि दक्षिणा पण टाकला. त्याचं आवडीचं काम आहे ते त्याने करून घेतलं. पावसाचं वातावरण झालं होतं, आभाळ आलेलं होतं, खूप छान वाटत होतं. त्याच्यामुळं प्रवास पण खूप छान वाटत होता आणि घाट असल्यामुळं आणि सगळे डोंगर असल्यामुळे ना प्रवासाला खूप छान वाटतं. आणि फायनली आम्ही 1-1:15 वाजता घरी पोहोचलो. तिथे गेल्यानंतर ना सीताफळ पिकली होती शेतातली, तीच खाल्ली. आता जेवायला तर बनवायचं होतं, नॉनव्हेज आणलं होतं. शुक्रवार होता आणि रविवारी माळ होतं. तर आजीने नॉनव्हेज शिजायला घातलं होतं, मटण होतं ते शिजायला घातलं होतं. माझी स्वामी सेवा चालू असल्यामुळे मी काही खात नाही, त्याच्यामुळं मग मला फक्त बनवायचं काम होतं. भाकरी मसाला वगैरे बनवून ठेवला आणि मम्मीने मटण बनवलं. बाकीची तयारी करून ठेवली की मग मम्मी मटण बनवून घेतात. तर बघा इथे मम्मीचं काम चालू होतं. तर खूप गरम होत होतं, तर म्हणलं चला एकदा राऊंड मारून यावं बाहेरून. मस्त प्रसन्न वाटतं. आजूबाजूला सगळी शेती आहे, त्याच्यामुळं वातावरण पण एकदम फ्रेश आणि ऊन पडलेलं होतं. तिथे काही पाऊस नव्हता. तर बघा रियांशला पण खूप छान वाटत होतं, तो सुद्धा आजूबाजूला मस्त खेळत होता. हळू जा. आणि इथे ना जिथे रियांश जातो ना शेतामध्ये, घराच्या साईडला आहे, तिथे ना तुळशी उगवल्या आहेत. इतक्या तुळशी उगवलेल्या आहेत, जसं गवत उगवतं तसं. आणि एकदम मोठी मोठी पानं आहेत, छोटीच रोप आहेत आणि त्याला इतके मोठे पानं आलेले आहेत. त्याला खूप पोषण मिळालेलं आहेत. सगळ्या तुळशीच आहेत बघा इथे, लहान मोठ्या अशा सगळ्या पूर्ण भरून तुळशी उगवलेल्या आहेत. मला तर खूप आवडलं त्या बघायला. येताना मी ते घेऊन पण आले आणि बघा जाऊन आले बाहेरून. तोपर्यंत मम्मीचं मटण बनवायचं चालू होतं. जेवण वगैरे करून झालं आणि आम्ही संध्याकाळी चाललो होतो रानामध्ये. तिथे विहीर बघायला जायचं होतं आणि शेतामध्ये एक राऊंड पण मारायचा होता. तर म्हणलं आता जेवण हे झालं, टाईम मिळाला, तर सगळेजण आम्ही निघालो आहे रानात. तू गाडीवर जा, आम्ही येतो चालत. बाय बाय. तर खूप छान वाटतं गावाकडे गेल्यानंतर. 1-2 दिवस का होईना पण एकदम फ्रेश वाटतं. मम्मी आणि भाऊजी गेले गाडीवर आणि आम्ही चालत चाललो होतो. आजूबाजूला हिरवळ डोंगर इतके मस्त होतं की असं वाटत होतं की बरं झालं आपण आलो गावाकडं, आणि तेवढंच फ्रेशनेस वाटत होता. थोडंसं लांब होतं रानामध्ये जायला, कारण घर एकीकडे आणि रान एकीकडे असल्यामुळं चालत चालत गेलं ना तरी पण 10 मिनिट टाईम लागेल एवढा अंतर होता. पण संध्याकाळची वेळ होती, 4 वाजले होते आणि ऊन पण खूप छान पडलं होतं. पाऊस पडून गेलेला होता, एवढा चिखल नव्हता, तरी मस्त वाटत होतं. आणि बऱ्याच दिवसांनी शेतात गेलं ना अजून खूप छान वाटतं. तर जरा जरा शेतात चिखल होताच. तर बघा हे विहिरीचं पाणी, पाऊस असल्यामुळं खूप पाणी आहे. जेव्हा उन्हाळ्यामध्ये आले होते ना तेव्हा विहीर काढलेली होती, तेव्हा परडीचा व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेल. त्याच्यानंतर मी पहिल्यांदाच गावाला गेले, म्हणजे बऱ्याच महिन्यानंतर मी गावाला गेले, त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं. तर पाऊस पडला होता आणि गार थंड वातावरण होतं, पाणी पण थंड होतं, पण यांना पोहायचंच होतं. तर त्यांनी एक राऊंड मारून आले. जेवण झालं होतं त्याच्यामुळे जास्त पोहायला नको असं म्हणाले, पण छान वाटलं त्यांना पण. मला तर लांबूनच बघायला आवडतं, आत पाण्यामध्ये
जास्त जायला आवडतच नाही, भीती पण वाटते. तर त्याच्यानंतर आम्ही रानामध्ये बऱ्याच वेळ फिरलो, म्हणजे 1-2 तास तरी होतो. आजूबाजूला विहिरीच्या कुठली झाडं लावलेत काय असं बघत होतो आणि त्याच्यानंतर टोमॅटो तोडायला गेलो होतो. रानामध्ये अशी थोडी छोटी मोठी झाडं लावलेली होती, तर ती त्याची कच्चे टोमॅटो आहेत ना ती तोडायची होती आणि मी ते गप्पा मारत थांबले. तोपर्यंत मी साईडला आली. मला तिथे वडा आहे, वड्याच्या शेजारी पाण्याचा आवाज येत होता, पण काय पाणी दिसलं नाही. खूप झाडे असल्यामुळं बराच प्रयत्न केला, पण नैसर्गिक जो आवाज होता ना कानावर पडत होता त्याने खूप छान वाटत होतं. तर आता बघा हे आहे सोयाबीन आता पूर्ण काढायला आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना टोमॅटोची झाडं आहेत. टोमॅटो पिकलेले नाही आहेत, पण कच्चे टोमॅटोची चटणी छान लागते म्हणून कुठे कुठे तर आहे ते सगळेजण शोधत होते टोमॅटो. बऱ्यापैकी 1 किलोभर तर टोमॅटो सापडले असतील. आणि बघा आता माझ्या हातामध्ये आहेत ते मी टोमॅटो घेऊन बिया निरयांचं चाललं होतं. जी भाजी असते कुरडूची त्याची फुलं तोडायची. त्याने बरीच फुलं तोडली आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर आता आम्ही निघालो घराकडं. घरी पण जायला टाईम लागेल. तर चला, आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.